येऊर परिसरात 193 एकर वनजमिनीच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या सुमारे 2,800 कोटींच्या TDR प्रकरणात ठाणे महानगरपालिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी केला. जैविक उद्यानासाठी केवळ 8% TDR देण्याचा नियम असताना 200% TDR देण्याचा दावा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या कालावधीतही पालिकेने संबंधित जमिनीचा ताबा घेतल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचं प्रधान यांनी सांगितलं. या प्रकरणात 15,000 ठाणेकरांची स्वाक्षरी अभियान राबवून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. TDRची गणना, कायदेशीर मतं आणि तडजोडीची सर्व कागदपत्र सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देखील श्री मनोज प्रधान यांनी दिला आहे. कित्येक दिवस या ठाणे शहरात 194 एकरच्या TDRच्या घोटाळ्याची चर्चा चालू आहे. आज देखील महासभेमध्ये 2 लक्षवेधी ह्याच प्रकरणावर आहेत. मी तुम्हाला ह्या फिल्मच्या माध्यमातून जी माझ्याकडे माहिती आहे ती सांगतो. 1975 मध्ये दयाबाई या कंपनीची जागेवर वन लागलं. ते वन लागलं, ती नोटीस देण्यात आली वॉचमनला आणि मालकाला दिली नाही. हा त्याच्या मागे एक निकष लावून 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर केस चालली आणि हायकोर्टाने निकाल असा दिला की तुम्ही योग्य माणसाच्या हातात नोटीस दिली नाही आणि म्हणून हे खारिज झालं आणि दयाबाईला परत ही जागा मिळाली. म्हणजे जी चूक एका फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी 50 वर्षापूर्वी केली त्याचा भूदंड ठाणे शहराच्या नागरिकांना आज बसतो.